नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मस्त मजेत. तर मित्रांनो, काय झालंय, जेव्हापासून आम्ही तेलाचा व्यवसाय चालू केला तेव्हापासून जास्त व्हिडिओ बनवणंच होय ना. तरी पण मी प्रयत्न करतो, रोजच्या रोज व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आणि कॉमेडी व्हिडिओ पण बनवणं होय ना. तरी पण मी ते करणार आहे. जेव्हा मला एखादी मुलगी हुशार भेटेल इथं कामासाठी, तर तेव्हा मी बाहेर पडू शकतो, शूटिंग करू शकतो. आता इथं जास्त सगळं हँडल करणं होत नाही पूजेला, त्याच्यामुळं मला पण थांबावं लागतं इकडंच. आणि मेहंदी बघा, आपल्या ज्या प्रोडक्टमध्ये जे शॅम्पू तेल आणि कंडिशनर, रोजमेरी स्प्रे आणि मेहंदी आहे, तर ती मेहंदी आज पूजा डोक्याला अप्लाय करते बघा. इथं आम्ही अशी मेहंदी खलवून ठेवली, तुम्हाला सांगतो बघा. भिजायला घातली होती. हां, एक 5-10 मिनटं भिजायला घातली होती. अशा पद्धतीची मेहंदी आहे. पण ह्या मेहंदीनं कलर चढत नाही, काय नाही. उलट ह्याने काय होतं, केस जे आहेत तुमचे, डॅन्ड्रफ असेल तर केसांमधला डॅन्ड्रफ वगैरे निघून जातो. केस घट्ट व्हायला मदत होती ह्या मेहंदीनं. तर अशा पद्धतीची मेहंदी आता आई पूजाला मेहंदी लावते या. बघू, लाव गाय कशी लावते बघूया. कशा हाताने हाताने लावते का कसं? हाताने हे ब्रशने लाव. पण मेहंदी जी आहे ना, हे अशी खाली आहे ह्याच्यापर्यंत पोचली पाहिजे आता मुळापर्यंत. तर मेहंदी जी आहे ना अशी मुळापर्यंत पोचली तर त्या आतमधला कोंडा निघाला थोडंसं हेल्प होते. तर हे जे प्रोडक्ट आहेत सगळे ते आम्ही सुद्धा वापरायला चालू केलेत आणि छान रिझल्ट यायला लागला. म्हणजे हळूहळू म्हणजे केस स्मूथ व्हायला लागले, तर गळती वगैरे आहे ते हळूहळू थांबणारच. आलंच आपाचं पेमेंट बघ. आणि पुन्हा काय करायला माहिती आहे, सगळीकडे लावल्यावरती ह्या आतमध्ये पण कांगव्याने थोडंसं फिरव म्हणजे आतमध्ये लागला. हा पण ती कंगव्यानी निघून जाईल ना मेहंदी. कांगव्याने नाही निघत. मोठा कांगवा वापरायचा, बारका नाही. विचारले बरं का, तुम्ही व्यवसाय काढली का? तुम्ही मेहंदी स्वतः लावली का? मेहंदी काय लावली नाही अजून, आम्ही लावणार आहे. लावली का नाही तुम्हाला सांगतो. हा, कारण आपण जे प्रोडक्ट घेतले ते सोनाताईंचं प्रोडक्ट घेतले आणि सोनाताई गेल्या कितीतरी वर्षापासून हे व्यवसाय करतात आणि कितीतरी म्हणजे 99% लोकांना सगळ्या गोष्टीचा फरक पडलेला आहे. आणि त्यांचा फरक बघून आम्ही ह्या गोष्टी घेतल्या तिकडं आणि लोक ऑर्डर करतायत. आम्ही सुद्धा अप्लाय करायला चालू केले डोक्यावरती, केसावरती. हा, केसावरतीच, बाकी कुठं करता काय गाड्या. मेहंदीचं तुमचं निमित्तच झालंय, जेवाय वाढ म्हणलं तर हाताने घेऊन जेव. चला असू द्या, हाताने घेऊन जेऊया. काय या एक दालचं आहे बघा, दालचा नाश्ता करूया. तर मित्रांनो, आता सध्या मी पॅकिंगला बसलोय. खाली जाऊन भावड्याकडनं मटेरियल आणलं, जसं की पिशव्या, चिकट टेप, हे सगळ्या गोष्टी लागतात मटेरियल पॅकिंगसाठी. तर हे बघा, कालची पॅकिंग आज. म्हणजे कसं माहिती का, काल जे ऑर्डर करेल म्हणजे फॉर एक्झाम्पल आज जे ऑर्डर करेल त्याच्या लगेच उद्या आम्ही पोस्टला किंवा कुरिअरला टाकत असतो. त्याच्यामुळे तुम्ही पटापट दिल्या स्क्रीनवरती नंबरला फोन करा आणि तुमची ऑर्डर बुक करून टाका. हे बघा, पूजाने तर मेहंदी लावून ठेवली आहे. आता तासभर वाळले केला धुवून टाकायची. एकदम केसातला कोंडा बिंडा निघून जातो आणि केस मजबूत बांधतात. आता सध्या आम्ही चाललोय शूटिंगला. बऱ्याच दिवस झालं शूटिंग बंद केली या. तर आता आप्पा आले, तर आप्पा एकदा कॅमेराला हाय करावं इकडं. आप्पा आले शूटिंगसाठी. स्वप्नील दादा आहे आपल्याकडे, अपुराज आहेत, गणेश मालक आहेत. गावाकडनं आले तर आता आम्ही चालू शूट करायला. आता पूजाला दिलंय हँडल करायला. आता भाऊ काय करते पूजा. आणि इथं बारामतीत नवीन मॉल बघा ओपन होतोय लवकरच. झाला, काल काट्या ताट्या काल लावल्या होत्या, काढून टाकते. आता सध्या आम्ही आले बघा कटफळमध्ये मित्रांनो. आणि जाता जाता आम्ही खायला घेतले थोडंसं पोटाला. ह्याला काय म्हणतात, लहानपणी आम्ही असल्या गोट्या खायचो. काय लाल लाल गोट्या, लाल जामू, गुलाबजामून. आणि लय दिवसात ना आले बघा कटफळा शूटिंगला. आम्ही 2 महिने झालं शूटिंगच बंद केलं. काहीतरी बनवता येईल या बघा मंदिर, लय दिवसात ना आलोय कडे या मंदिराला. म्हणजे मी माझ्या बेस कंटिन्यू 1 2 3 स्टार्ट. तुमच्या खिशाला हाय गोळ आणि तुमच्यात हाय बेसळ. या मायला माझ्याच पेसळ, या मायला असं असू शकतं का? क्लोज मध्ये आप्पाचा जो हे आला का, तो मास्टर आलाय, ठीक आहे. काय शूटिंग करून घरी चाललोय आता. थोड्या वेळा शूटिंगला बाहेर आला तरी पूजेला काय ऑर्डरचा जमाना, 4-4 वेळा फोन करायला लागले या. आणि संध्याकाळचं वातावरण तुम्हाला दाखवतोय बघा.
मित्रांनो जस्ट आता शूटिंगवर इथं आलोय. आता आम्ही इथं टायटॅनिकला आलोय बरं का. इथं टायटॅनिक जहाज एक आलंय इथं काहीतरी बघायला. आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो फोन तर भरपूर येतात. आणि दुसरी गोष्ट फोन करतो. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांच्या ऑर्डरी पोचतात. हे बघा आता एका ताईंना मला मेसेज केला दादा ऑर्डर पोचली म्हणून. हे बघा हे बघा पार्सल भेटलं पूजाताई. हा पार्सल भेटलं पूजा. हा पार्सल भेटलं त्यांना. तर पार्सल सगळ्यांचं येते भेटते. बऱ्याच लोकांना डाऊट येते का ना त्यामुळे पेमेंट करत नाही पहिलं. तर मित्रांनो सगळ्यांचं पार्सल मी पाठवतो. जबाबदारीची कामं असतात. फोन येतोय फोन उचलतो. हॅलो हॅलो. हा नमस्कार ताई बोला. भैया ते तेल मागवायचं होतं. अच्छा कुठून बोलताय तुम्ही? परतूरून. परतूर कुठला जिल्हा? जालना जिल्हा. फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलोय बघा टायटॅनिकला. हे बघा हे असे टायटॅनिक जहाज आहे. कसले दिसते खतरनाक. तर चला आता इथं थोडेसे फोटो काढूया आपण नंतर आतमध्ये जाऊ. पोरगी बघायची. ए पिवड्या चला चला काय काय बघू आतमध्ये या. इथं आपण आता फोटो काढू. पुढे बघा तुमचं ताजमहल आहे पुढं. काय बघा खुल्ला अच्छा आणि त्याच्या पुढं बघा असं आहे का टायटॅनिक. खाय पे आहे का काय? लय भूक लागली रे. चला आता पुढे जाऊ. ती गाडी जीने लगा हो. चल इकडे. हे टायटॅनिक पोच बघा. इथं कृष्णा स्लो दमाने पडसेल इथं. आणि काय आरते का फाटलं पायात असं वाढायचा. हा फाड बोंगळा कर पप्पा. काय चला पिला करतोय का. छोटं टायटॅनिक आणि मोठं टायटॅनिक आहे. त्याच्यावर जाऊ शकतो. त्या बोर्डावर जाऊन फोटो काढायचा. कृष्णा इकडे पिहू. हा त्यांचं काय तर फ्लॅटचं चाललेलं ते आलं. हो थँक्यू हे कृष्णा इकडे खाली. नमस्ते हा ओके ओके थँक्यू दादा. थँक्यू. उभा काढ. त्यांनी पॉवर बँक लिहिलंय. बराच वेळ झाला मित्रांनो फिरतो इथं. आता सगळ्या गोष्टी भेटल्या. एकदम मोठा कुवा आहे तिकडे बघायला. पण तिकडे गर्दी झाली तरच ते चालू होते नाही तर नाही. बराच वेळ झाला आपण बाहेर आहे. आता आपण जातोय घरी. सर जायचं घरी. मित्रांनो मामांचे फॅन्स भेटलेले आहेत बघा. फायनली मित्रांनो आजच्या सगळ्या ऑर्डरी बघा लिहून झालेल्या आहेत. आणि मी सगळ्यांच्या ऑर्डरी संध्याकाळी झोपताना लिहित असतो आणि सकाळ पॅक करून टाकत असतो आजच्या. तर आता वाजले तुम्हाला दाखवतो. योगा 11:31 झाल्या तर रात्रीच्या. आणि आता थोडंसं जेवावं म्हणलं तर चला जेवण करू. काय केलं पूजाने काय माहित नाही. पूजा थोडंसं तिकडे जेवायला आता जेवायचं एवढं खाऊन झोपायचं.